ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. भारतीय जनता पक्षाचे सांगोल्यातले नेते बाळासाहेब एरंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातल्या विविध गावांसाठी तब्बल 10 कोटी रुपयांहून अधिकचा विकास निधी मिळवला आहे. मंडळी, या निधीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातल्या विविध गावांमध्ये विविध प्रकारची विकास कामं सुरू आहेत. त्यावरच आधारित हा स्पेशल रिपोर्ट. मंडळी, उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्याच्या विविध ठिकाणच्या रस्त्यांसाठी आणि इतर कामांसाठी निधी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मंडळी, त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातील तब्बल 10 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा विकास निधी सांगोल्याला मिळवला. मंडळी, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरणासाठी निधी दिला जातो आणि याच माध्यमातून सांगोला तालुक्यातल्या तब्बल 14 ठिकाणच्या रस्त्यांना तब्बल 2 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. या 14 गावांमध्ये वाकीशिवणे जुगदार वस्ती ते अचकदानी, साळुंके कुंभार वस्ती ते ग्रामीण मार्ग रस्ता, चव्हाणवाडी जोडमार्ग, नराळे ते येळीव, अनंगढाळ बनगरपाठी ते राजुरी, कोळा मोरे सलगर वस्ती, अनंगढाळ माळीमळा, बनगरपाठी ते राजुरी, त्याचप्रमाणे जुनोन येथील बेंद वस्ती ते बाराखडे वस्ती, कोळे शेटफळ जिल्हा हद्द ग्रामीण मार्ग, आबासरगर वस्ती, वाकीशिवणे सिंदमळा, उदनवाडी काळामळा नलवडे वस्ती, उदनवाडी काळामळा नलवडे वस्ती. मंडळी, असे 14 ठिकाणचे रस्ते या निधीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत आणि या रस्त्यांची कामही सुरू झाली आहेत. मंडळी, या 14 रस्त्यांसाठी तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंडळी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नागरी सुविधा या शीर्षकाखाली 10 ग्रामपंचायतीमधील तब्बल 25 रस्त्यांना 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केला. यामध्ये कोळे गावातील करांडे वस्ती, याशिवाय कोळे गावातील करंडे मास्तर, वाकीशिवणे येथील गोपाळ काळे घरापर्यंतचा रस्ता, बुद्याळ येथील ढोणे ते गवंड घरापर्यंतचा रस्ता, बुद्याळ येथीलच लवटेघर ते खंडोबा मंदिर रस्ता, वाकीशिवणे राज्यमार्ग ते शिंदे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, त्याशिवाय वाकीशिवणे इथंच उत्तरम होळकर ते विजयशीत यांच्या घरापर्यंतचा रस्ता, वाडेगाव येथील बाळूमामा मंदिर, वाडेगाव येथील मंगळवेढा रोड ते हरिपाठ घरापर्यंतचा रस्ता, मेडशिंग इथं वाडेगाव मेडशिंगी रोड ते रुपनर यांच्या घराकडे जाणारा रस्ता, याशिवाय सोनंद येथील आगलाईवाडी लोहगाव रस्ता, वाडेगाव येथील खराडे वस्ती ते सावंत वस्ती रस्ता, जुनोनी येथील तंडे व लोखंडे वस्ती ते जुनोनी रस्ता, जुनोनी येथील जुजारपूर ते सुधाकर होनमाने रस्ता, कोळे येथील गौडवाडी ते दिवाणवाडी शाळा रस्ता, कोळे येथील कोळे जुनोन रस्ता, तिसंगी येथील अण्णासाहेब पाटील विद्यालय ते बालाजी पाटील वस्ती मार्ग. मंडळी, याशिवाय उदनवाडी येथील बिरोबा मंदिर समोरील कॉन्क्रीट रस्ता, उदनवाडी येथील जिल्हा परिषद शाळाजवळील रस्ता, उदनवाडी येथील बेलवन नदी ते लवटे रोपनर वस्तीपर्यंतचा रस्ता, उदनवाडीतले प्रभुलिंग स्वामी मंदिर कॉन्क्रिटीकरण, उदनवाडी येथील सरगरघर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता, बलवडी येथील मराठी शाळा ते धायगोडे वस्ती घरापर्यंतचा रस्ता, बलवडीतीलच शिंदेपाटी ते धायगोडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि बलवडीतीलच धायगोडेघर ते बाळासू धायगोडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, अशी तब्बल 25 ठिकाणच्या रस्ते आणि इतर विकास कामांना तब्बल 2 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. मंडळी, जनसुविधा या शीर्षकाखाली तब्बल 21 कामांना 2 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर झाला. यामध्ये गौडवाडी, नरळेवाडी, बुद्याळ, वाकीशिवणे, सावे, खवासपूर, धायटी, चिनके, मेडसिंगी, बलवडी, राजुरी, वाटंबरे, राजुरी, जुजारपूर, सोनलवाडी, इटकी, अनंगढाळ अशा
21 गावांना तब्बल 2,11,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्मशानभूमी सुशोभीकरण, रस्ते निर्मिती, मंदिराचा समोरील रस्ता तयार करणं, नदी परिसरातील रस्ते, याशिवाय स्मशानभूमीसाठी रस्ते, अशा विविध ठिकाणच्या रस्ते काम, सुशोभीकरण आणि स्मशानभूमीच्या विकासाच्या संदर्भातल्या अनुषंगानं हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंडळी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती उपाययोजना या शीर्षकाखाली अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी निधी दिला जातो आणि याच अनुषंगानं उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी काही गावातील अनुसूचित जाती अर्थात नवबौद्ध परिसरातील वस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आला. यामध्ये काही गावांचा आपल्याला उल्लेख करता येईल. मंडळी, गौडवाडी येथील रमाई वस्ती येथं रस्ता काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसवणे, उदनवाडी येथील गाडे वस्ती रमाईनगर झापाची वाडी इथं सिद्धनाथ मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवणं, उदनवाडी इथं भीमनगर इथं काँक्रीट रस्ता आणि पेविंग ब्लॉक बसवणं, गौडवाडी हत्तेकर वस्ती इथं रस्ता काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसवणं, गौडवाडीतील बौद्ध समाज मंदिर इथं रस्ता काँक्रिटीकरण, वाकीशिवणे राजगुरू वस्ती ते सुनील राजगुरू शेडपर्यंत रस्ता सुधारणा करणं, वाकीशिवणेतील अंबाबाई वाडी इथं भीमकट्टा ते अतुल बचोटेघर इथं RCC गटार व काँक्रिटीकरण करणं, वाडी गावात वायदंडे वस्ती ते अण्णाभाऊ साठे वस्ती इथं भगवान वायदंडे घर ते प्रशांत जावर घरापर्यंत रस्ता करणं, याशिवाय चिंचोली पुजारवाडी इथं रस्त्याचं काँक्रिटीकरण, आचकदानी इथं रस्ता मजबूतीकरण, आजनाळे इथं पेविंग ब्लॉक बसवणं, कोळे इथं पेविंग ब्लॉक आणि स्ट्रीट लाईट, याशिवाय कोळे गावातच मोरे समाज भीममाता रमाईनगर इथं स्ट्रीट लाईट बसवणं, पाचेगाव बुद्रुक भोसले वस्ती इथं रस्ता काँक्रिटीकरण, पाचेगाव बुद्रुकमधील सकट वस्ती इथं रस्त्याची निर्मिती, या कामांचा समावेश आहे. मंडळी, याशिवाय सोनलवाडी इथे गावठाणात स्मशानभूमीमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे, गौडवाडी येथील बेघर वसाहतीत पेविंग ब्लॉक बसवणं, नाझरे विद्यामंदिर शाळा इथं पेविंग ब्लॉक बसवणं, राजूर येथील गावठाण दलित वस्ती इथं रस्ता तयार करणं, बलवडी गावठाण इथं पेविंग ब्लॉक बसवणं, वाटंबरे गेजगी वस्ती इथं पेविंग ब्लॉक बसवणं आणि तिप्पेहाळी मोरे वस्ती इथं पेविंग ब्लॉक बसवणं, अशा कामांचा यामध्ये समावेश आहे. मंडळी, भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी सांगोला तालुक्यासाठी मिळवलेला आहे. मंडळी, प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या विशेष दुरुस्तीसाठी ही निधी मंजूर झालेला आहे. यामध्ये पाचेगाव बुद्रुक येथील घोडके वस्ती इथल्या शाळेची दुरुस्ती, बुध्याळ गावठाण, चिनके येथील भोसलेमळा येथील शाळा, जुजारपूर येथील सरगर वस्तीवरील शाळा, कोळे येथील सरगर वस्ती आणि माळेवाडी येथील शाळा, वाकीशिवणे आणि ठेंबरे वस्ती येथील शाळा, याशिवाय वाकीशिवणे येथील काटकर वस्ती, जुगदर वस्ती इथली शाळा, गौडवाडी गावठाणातली शाळा आणि गळवेवाडी खिलार वस्ती वाकीशिवणे इथली शाळा, अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 65 लाख रुपयांचा निधी भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. मंडळी, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडं ज्या खात्याचा पदभार आहे त्या ग्रामविकास मंत्रालयाकडून थेट स्वरूपात तब्बल 15 ठिकाणच्या कामांना मंजुरी बाळासाहेब एरंडे यांनी आणलेली आहे. यामध्ये 2 कोटी रुपये या कामांसाठी मंजूर झाले. यामध्ये मंडळी, वजरे ग्रामपंचायत येथील श्री दत्त मंदिर इथं घाट बांधणे, याशिवाय उदनवाडी येथील संत बाळूमामा मंदिर इथं सभागृह बांधणे, वजरे येथील दत्त मंदिर येथील सुशोभीकरण, हलदैवड येथील कुंभार हांडे वस्तीपर्यंतचा रस्ता, यलमार मंगेवाडी येथील जावीर वस्ती ते नवनाथ चोरमली वस्तीवरील रस्ता, यलमा मंगेवाडी येथील नवनाथ चोरमली वस्ती ते सुनील जानकर वस्तीपर्यंतचा रस्ता, जुनोन येथील सर्वदे वस्ती ते ब्राह्मणमाळापर्यंतचा रस्ता, जुनोन येथील गडदेघर ते बुध्याळपर्यंतचा रस्ता, एकतपुरातील सिद्धनाथ मंदिर इथं सुशोभीकरण करणे, आजनाळ येथील विष्णू येड्रावकर ते चंदू कोळवली वस्तीपर्यंतचा रस्ता, याशिवाय आजनाळ येथील कोळवली वस्ती ते ज्ञानेश्वर कोराडे वस्तीपर्यंतचा रस्ता, सोनलवाडी येथील सांगोला लोटवाडी रस्ता ते वाघमोडी वस्तीपर्यंतचा रस्ता, सोनलवाडी येथीलच बिरोबा मंदिर शिंगाडी वस्ती इथे पेविंग ब्लॉक बसवणं, कोळे येथील भगवान गोळे येत्या घरापर्यंतचा रस्ता, याशिवाय कोळे येथील भगवानराव गुंडाळी वस्ती ते आप्पासाहेब सरगर वस्तीपर्यंतचा रस्ता, या कामांचा यामध्ये समावेश आहे.
मंडळी, सांगोला तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत वितरणामध्ये DP अभावी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या अनुषंगानं शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता आणि त्याच माध्यमातून सांगोला तालुक्यातल्या विविध ठिकाणी TPची नवीन मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये मौजे बागलवाडी येथे कालीचरण धनंजय सारंग यांच्या शेतामध्ये DP बसवण्यात मंजुरी मिळाली. त्या ठिकाणी 63 kVचा DP बसवणार आहे. याशिवाय बुद्धिहाळ येथील करांडेवाडी निमगरे वस्ती, गौडवाडी येथे भंडारे यांच्या शेत, याशिवाय वाकेशिवणे येथील तुकाराम मोहिते यांच्या शेतामध्ये DP बसवणं, खवासपूर इथं डेरे यांच्या शेतातील DP, उदनवाडीतील वलेकर वस्ती येथील घराजवळ भगीरथ DP बसवणं, हे DP उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले. याशिवाय धायटीतील येथील कोळेकर यांच्या शेतात, नाझरे येथे आलदर यांच्या शेतामध्ये, गौडवाडी येथील गडदे यांच्या शेतात, उदनवाडीतील रुपनर यांच्या शेतात, सोनलवाडीतील भोसले यांच्या शेतात, आजनाळ येथील कुंडलिक एरंडे यांच्या शेतात, बागलवाडी येथील सुखदेव मोरे यांच्या शेतामध्ये, अचकदानी येथे गडदे वस्ती येथील गडदे यांच्या घराजवळील शेतात, याशिवाय सांगोला इथं फुलेनगर सांगोला इथं 63 kV येथील ॲडिशनल DP, अशा पद्धतीचे विविध ठिकाणच्या नवीन DPंना निधी मंजूर झाला आहे. आणि मंडळी, हा निधी तब्बल 3 कोटी रुपयांचा मंजूर आहे. मंडळी, उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पहिल्या प्रयत्नात सांगोला तालुक्यातील विविध गावातील विविध विकास कामांसाठी तब्बल 10 कोटी रुपयाहून अधिकची विकास निधी हा आपल्याला मिळालेला आहे. मंडळी, या माध्यमातून अर्थात या निधीच्या माध्यमातून या मंजूर असलेल्या विविध ठिकाणच्या रस्त्यांची तसेच इतर विकासाची कामं मार्गी लागणार आहेत. त्यामुळं भाजपच्या माध्यमातून उद्योगपती अर्थात भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं त्या भागातील ग्रामस्थांमधून आणि शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होताना दिसतंय. मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.